इथे दोन टर्म आहेत, या दोन टर्म मधून कॉमन काय निघेल? ब्रॅकेट कॉमन दिसतंय, x प्लस रूट टू टेकिंग कॉमन, remaining term is root 2x plus 5. That should be equals to 0. That means I am writing it as x plus root 2 is equals to 0 or root 2x plus 5 is equals to 0. The value of x is minus root 2 and the value of root 2x is minus 5. The value of x is minus 5 by root 2. Are you getting? पॉइंट क्लिअर होते? टू व्हॅल्यूज ऑफ एक्स, डिफरंट व्हॅल्यूज आले ना, याला डिस्टिंक्ट रूट म्हणतात. वेगवेगळ्या व्हॅल्यू आहेत, डिस्टिंक्ट रूट. क्लिअर आहे क्वेश्चनचं आन्सर? नेक्स्ट क्वेश्चन. प्रोडक्ट किती पाहिजे? प्रोडक्ट इज 3 into 2, कोइफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इंटू कॉन्स्टंट, दॅट इज 6. मला दोन संख्येचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर शुड बी 6 प्लस आहे ॲडिशन 2 रूट 6. इट्स अ इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबरमध्ये जेव्हा तुम्हाला आन्सर पाहिजे तर या 6ला, इथं रूट 6 आहे ना, इथं रूट 6 टाका, इथे रूट 6 टाकून टाका. ओके, हे बघा, रूट 6 इंटू रूट 6 6, रूट 6 प्लस रूट 6, it's a 2 root 6. Are you getting this one? Point clear? Okay. That means I am writing it as 3x square minus root 6x minus root 6x. Addition है, same sign होना चाहिए, plus 2. Okay. Now 3x square, I am modifying root 6 as root 2 into root 3x minus root 6 as root 3 into root 2 x plus 2 is equals to 0. Clear है? Root 6 means 2 into 3, रूट है इसलिए मैं root 2 into root 3 लिखते हैं. अरे बेटे देखो, प्रोडक्ट है इसलिए मैं डायरेक्ट उसको सिम्प्लीफाय कर सकता हूँ. प्रोडक्टच्या असला प्लसमध्ये असं करू शकत नाही. समजा रूट 6 असेल तर मी इथं रूट 4 प्लस रूट 2 असं लिहू शकत नाही. प्लस मायनस में स्प्लिटअप नाही होता, इंटू प्रोडक्टमध्ये होते, प्रोडक्ट इंटू आणि डिव्हिजनमध्ये होते. क्लिअर? नाउ फ्रॉम दिस टू अँड फ्रॉम दिस टू कॉमन विल बी, एक तो पक्का है, एक्स कॉमन निकलेगा. इथे थोडं इरेशनल नंबर्स आहेत ना, तर या 3ला जसे इथे बघा, रूट 2 इंटू रूट 2 रूट 4 होतं, तर मी रूट 2 इंटू रूट 2 डायरेक्ट 2 पण म्हणू शकतो, है ना, मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. तसंच इथं 3ला मी असं लिहितोय, रूट 3 इंटू रूट 3 एक्स स्क्वेअर मायनस रूट 2 इंटू रूट 3 एक्स मायनस रूट 3 इंटू रूट 2 एक्स प्लस दिस 2 रूट 2 इंटू रूट 2 इज इक्वल्स टू 0. नाउ कॉमन फ्रॉम दिस 2, रूट 3x, रूट 3x निकल गया, रूट 3x माइनस रूट 2. क्लियर? फ्रॉम दिस 2 आई एम टेकिंग माइनस रूट 2 कॉमन, रूट 2 माइनस कॉमन, तो राहिलं काय, रूट 3x प्लस माइनस साइन कॉमन गया तो प्लस का माइनस कर देगा, एक रूट 2 बचा, दैट इक्वल्स टू 0. नेक्स्ट काय कॉमन है, रूट 3x माइनस रूट 2, रूट 3x माइनस रूट 2. दोनों ब्रैकेट सेम है तो दो बार क्यों लिखे, एक ही बार लिखते हैं. इज इक्वल्स टू 0, रूट 3x इज इक्वल्स टू रूट 2 x इज इक्वल्स टू रूट 2 बाय रूट 3. हर वेटिंग, यहाँ पर दोनों रूट सेम है इसलिए इसको बोलते हैं इक्वल रूट्स. इट इज कॉल्ड एज नेचर ऑफ रूट्स. आगे चल के हमको क्या पढ़ना है, क्वाड्रेटिक इक्वेशन दिला असेल मला डायरेक्ट सांगायचं याला इक्वल रूट्स आहेत, डिस्टिंक्ट रूट्स आहेत, नॉट रियल रूट्स आहेत सांगायचं आहे, तर त्याचं एक प्रोसिजर आहे, ते आपण नंतर बघू. पण आता मी ते समजण्यासाठी सांगायला, इथं दोन्ही आन्सर सेम यायला म्हणून याला म्हणायचं इक्वल रूट्स आहे, तर दोन्ही आन्सर वेगळे आले म्हणून याला काय म्हणायचं, डिस्टिंक्ट रूट्स. हा पॉईंट क्लिअर झाला का बघा. ऑड क्वेश्चन आहे आणि एकच क्वेश्चन आहे याच्यात, त्याच्यामुळे म्हणते क्लिअर होते का. प्रोडक्ट 3 इंटू 2 6, इथे मधात इरॅशनल आहे म्हणून मी इथं रूट
4 रूट 5 राहिला असता तर मी दोन्हीकडे रूट 5 टाकला असता. इथं रूट 6 आहे म्हणून रूट 6 दोघांचं ॲडिशन. दिस स्प्लिट अप केलं. दिस 3 आय एम स्प्लिटिंग ॲज रूट 3 इंटू रूट 3. 6 2 इंटू 3 सो रूट 2 इंटू रूट 3. दिस 2 आय एम स्प्लिटिंग ॲज रूट 2 इंटू रूट 2. दिस 6 रूट 3 इंटू रूट 2. कॉमन रूट 3 x रूट 3 राहिलं, एक्स स्क्वेअर मधलं एक्स गेलाय, रूट एक्स राहिलं, मायनस रूट 2. सिमिलरली हेअर. ओके, पॉईंट क्लिअर होत आहे, समजत आहे. मागे मी होमवर्क टाकलं होतं प्रॅक्टिस सेट, ते ट्राय केला असेल तर फॅक्टरायझेशन फास्ट क्लिअरली समजलं असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 2m इन ब्रॅकेट m मायनस 24 इज इक्वल्स टू 50. इथे हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, मला याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी याला पहिलं मल्टिप्लाय करून घेतो. 2m इंटू m इट्स अ 2m स्क्वेअर. m इंटू m स्क्वेअर. 2m इंटू माइनस 24 इट्स अ माइनस 48m इज इक्वल्स टू 50. राइट, 50 को इधर शिफ्ट करता हूँ. 2m स्क्वेयर माइनस 48m माइनस 50 इज इक्वल्स टू 0. अरे बडी सगळ्याला 2 ने डिवाइड होईल. 2 48 50 ऑल आर इवन नंबर्स, सो आई एम डिवाइडिंग ईच टर्म बाय 2. 2 से डिवाइड किया m स्क्वायर, 2 से डिवाइड किया 48 को, इट बिकम्स 24 माइनस 25. अरे बडी क्लियर होता है का? 24 दूनी 48, 25 दूनी 50, प्रत्येकाला 2 ने डिवाइड केलं. अब बोलो प्रोडक्ट कितना 25. आणि काय म्हणतात त्याला, ॲडिशन करू की सबस्ट्रॅक्शन? सबस्ट्रॅक्शन कितना 24. इथे मी एक शॉर्टकट ट्रिक आहे, डायरेक्टही आपण आन्सर घेऊ शकतो. हे बघा यम लिहिलं. फॅक्टर सांगा. दोन संख्यांचा गुणाकार 25 आणि त्यांची वजाबाकी 24. 25 आहे का 25? 25 बन जा. ओके, अब बोलो सब्सट्रैक्शन है तो अपोजिट साइन, यहाँ पे माइनस है तो बड़े को माइनस, छोटे को प्लस. रिवर्टिंग शॉर्टकट. ओके, दैट इज m माइनस 25 इज इक्वल्स टू 0 और m प्लस 1 इज इक्वल्स टू 0. m इज इक्वल्स टू 25, m इज इक्वल्स टू माइनस 1. क्लियर? पॉइंट क्लियर होता है का? नेक्स्ट 25m स्क्वेअर इज इक्वल्स टू 9. 9 ला इकडे शिफ्ट करू. 25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल्स टू 0. जनरली क्वाड्रॅटिकमध्ये 3 टर्म असतात. इथे किती टर्म आहेत? 2 टर्म आहेत. एक स्क्वेअरवाला आणि दुसरा कॉन्स्टंट आहे. तर याला मी काय करतो, ह्या आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करतो. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इट्स आयडेंटिटी a प्लस b, a मायनस b. फॅक्टरमध्ये आला ना, तर इथे मला स्क्वेअर घ्यायचं. m तो ऑलरेडी स्क्वेअर आहे. 25 कोणाचा स्क्वेअर आहे? 5चं. सो आय एम राइटिंग इट एज 5m स्क्वेअर. क्लियर? 9 किसका स्क्वेअर है? 3 का. 5m स्क्वेअर माइनस 3 स्क्वेअर. a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर. a प्लस b इंटू a माइनस b. सिमिलरली a प्लस b इंटू a माइनस b. तो a मीन्स 5m माइनस b मीन्स 3. 5m प्लस 3. आर यू रीडिंग दिस वन? I'm writing 5m minus 3 is equals to 0. 5m plus 3 is equals to 0. m का वैल्यू बोलो कितना? 3 इकडे शिफ्ट झाला आणि हा मल्टिप्लाय इथला 5 डिवाइड. m is equals to minus 3 by 5. क्लियर है? Are you getting? Similarly here I am shifting 21m on left hand side. 7m square minus 21m. ओके, इथं हा हे घेण्याची गरज नाही, कारण की इथे एक स्क्वेअर टर्म होती आणि एक कॉन्स्टंट होती. तर एक स्क्वेअर टर्म आहे आणि कॉन्स्टंट नाही, सेकंड टर्म आहे ती. तर इथे मी काय करतो, डायरेक्ट या दोघातून काही कॉमन निघते का? विचार करा ना. 7 आणि 21, 7 आणि 21 7च्या पडत येते. m स्क्वेअर आणि m मधून काय कॉमन निघते? m. तर मी याला 7m कॉमन घेऊ का? तर राहिलं काय? m मायनस 21 3. 7च्या पड्यात 21 केव्हा येते बघायचं. कॅन आय राईट 7m इज इक्वल्स टू 0
or m minus 3 is equals to 0. That is m is equals to 0 by 7, that equals to 0. And here m is equals to 3. Everybody clear hai? Okay. Now here m square minus 11 is equal to 0. This is similar to question number 10. 25m square minus n square. 25 is a square of 5, 9 is a square of 3. सेम लेना है, सेम आइडेंटिटी. m स्क्वायर लिखा मैंने, 11 किसका स्क्वायर है? किसी का भी नहीं. फिर इसको लिखते हैं रूट 11 स्क्वायर. आर यू गेटिंग? रूट 2 स्क्वायर इज 2, रूट 3 स्क्वायर इज 3, रूट 5 स्क्वायर इज 5. Okay, similar, root 11 square is 11. Now I can use this identity, m minus root 11, m plus root 11, that should be equals to 0. That means I am writing m minus root 11 is equals to 0 or m plus root 11 is equals to 0. तो m का वैल्यू root 11, m का वैल्यू minus root 11. Got the solution. हे फॅक्टरायझेशन समजलं. मी तुम्हाला त्या दिवशी होमवर्क टाकला होता. त्याचे काही डाऊट असतील का असतील ते मला सांगावा, किंवा डाऊट सेशनसाठी एखादा ऑनलाईन क्लास घेऊन टाकू. ओके, क्लिअर आहे?